वेंगुर्ल्यामध्ये किंबहुना आमच्या सिंधुदुर्गामध्ये पहिला 5 स्टार प्रकल्प कधी होणार याची वर्षानुवर्ष आपण चर्चा करत होतो। काही वर्षापासून शिरोडामध्ये होणारा ताज प्रकल्प, ताज हॉटेलचा प्रकल्प या बाबतीमध्ये चर्चा झाल्या, पाठपुरावा केला गेला। पण आज आमचं महायुतीचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ह्या सरकारच्या माध्यमातून माझ्या हातामध्ये या ताज हॉटेलसाठी लागणारी MCZMA कमिटीचा क्लिअरन्स म्हणजे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, पर्यावरण क्लिअरन्स ची परवानगी आता माझ्या हातामध्ये आलेली आहे। म्हणजे आमच्या सिंधुदुर्गामध्ये पहिला 5 स्टारचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि आता ताज हॉटेल बरोबर एक ट्राय पार्टी अग्रीमेंट होईल। तिकडच्या जनतेचे प्रलंबित प्रश्न असतील त्यांना विश्वासात घेऊन आपल्या सिंधुदुर्गामध्ये हक्काचं पहिलं 5 स्टार हॉटेल लवकरच आता उभं राहील। ही आनंदाची बाब मला आपल्या माध्यमातून जनतेला द्यायची आहे। मी ह्या निमित्ताने माझ्या वेंगुर्ल्याच्या तरुण तरुणींना सांगेन की आमच्या जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प येत असला तरी या प्रकल्पामध्ये लागणाऱ्या किंवा उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांवर सर्वात पहिला अधिकार हा आमच्या वेंगुर्ल्याच्या तरुण तरुणींचा आहे। म्हणून त्यांना जे काही प्रशिक्षण लागेल ते आम्ही देऊच। पण ह्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या नोकऱ्या माझ्या ताजशी ऑलरेडी माझ्या बोलणं झालेलं आहे त्या नोकऱ्यांच्या याद्या माझ्याकडे उपलब्ध केल्या जातील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, आणि त्या नोकऱ्या आमच्या सिंधुदुर्ग किंबहुना प्राधान्य क्रमांकाने आमच्या वेंगुर्ल्याच्या तरुण तरुणींना उपलब्ध करून देण्याचं काम हे आमच्या माध्यमातून होईल। हा विश्वास आपल्या माध्यमातून मी माझ्या तरुण तरुणींना देतो।